नमस्ते. आज आपण फुटबॉल या खेळाचे मार्किंग कसं करायचं हे पाहणार आहोत. फुटबॉल या खेळाला सॉकर या नावाने सुद्धा संबोधले जाते. फुटबॉल या खेळाला चीनमध्ये कुंजू या नावाने ओळखले जाते. अशा प्रकारे विविध देशामध्ये विविध नावाने फुटबॉल या खेळाला ओळखले जाते. तर चला आज आपण पाहूया फुटबॉल मार्किंग कसं करायचं. फुटबॉल या खेळाचे मार्किंग करताना सर्वप्रथम त्याची दिशा ही खूप महत्त्वाची असते. त्याची दिशा दक्षिण उत्तर या स्थितीमध्ये असावी. फुटबॉल या खेळाचे गोल पोस्ट दक्षिण उत्तर या दिशेस असावे. तर जागा फुटबॉल या खेळासाठी आपण मार्क करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण टच लाईन किंवा साइड लाईन हे तयार करावे लागेल. टच लाईन किंवा साइड लाईन हे दक्षिण उत्तर या दिशेस असावी. ही लाईन साधारणपणे 190 ते 120 मीटर अंतराची असावी. कोणत्याही फुटबॉल या खेळाचे मार्किंग करताना त्याची जाडी साधारणपणे 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावी. त्यामुळे ह्याची लांबी 90 ते 120 मीटर असावी. आपण इथे 120 मीटर घेतलेली आहे आणि जाडी 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावी. तर ज्यावेळेस आपण साइड लाईन तयार केलेली आहे त्यावेळेस आपण त्या साइड लाईन वरून गोल लाईन तयार करणार. गोल लाईन आपण का म्हणणार आहोत, या ज्या लाईन वरती आपण गोल पोस्ट ठेवतो अशा लाईनला आपण गोल लाईन असे म्हणतात. तर ही गोल लाईन तयार करताना साधारणपणे एका फॉर्म्युलाचा वापर करावा लागेल जेणेकरून ग्राउंड ॲक्युरेट मापाने येईल. साधं सिंपल 3 4 5 या फॉर्म्युलाचा वापर करून आपण गोल लाईन काढणार आहोत. ज्यावेळेस आपण मीटर टेपचं टोक पकडून साइड लाईन वरती 3 मीटर अंतरावरती मार्क करायचा आहे. त्यानंतर टेपचं टोक पकडून गोल लाईनच्या दिशेला 4 मीटर अंतरावरती मार्क करायचा आहे. अशा प्रकारे आपण 3 4 5 या पद्धतीने गोल लाईन तयार करणार आहोत. साइड लाईन वरती 3 मीटर आणि गोल लाईनच्या दिशेनं 4 मीटर. आता ज्या ठिकाणी 3 मीटर वरती मार्क केलेला आहे त्या ठिकाणी मीटर टेपचं टोक पकडून गोल लाईनच्या दिशेला 4 मीटर वरती मार्क केलेल्या दिशेला तिथे आपल्याला 5 मीटर अंतरावरती मार्क करायचा आहे. ज्यावेळेस 5 मीटर अंतरावरती आपण मार्क करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ही गोल लाईनची पॉइंट मिळून जाईल. गोल लाईनचे पॉइंट मिळाल्यानंतर मीटर टेप पकडून आपण 90 मीटर, आपण इथं गोल लाईन किती मीटरची घेणार आहे 90. गोल लाईन किती मीटरची असते 45 ते 90 मीटरची. अशा प्रकारे आपल्याला गोल लाईन मिळून जाईल. तर मीटर टेपचे टोक पकडून बरोबर 90 मीटर अंतराचे आपल्याला गोल लाईन मिळून जाईल. सेम थिअरी अदर साइडला करायची आहे. अदर साइडला सुद्धा 3 4 5 या फॉर्म्युलाचा वापर करून आपण दुसरी गोल लाईन तयार करणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला दुसरी ही गोल लाईन मिळून जाईल. 90 मीटर लांबीची ही दुसरी गोल लाईन असेल. साइड लाईन ही 120 मीटर लांबीची असेल आणि दोन गोल लाईन एक साइड लाईन मिळाल्यानंतर दुसरी अजून एक साइड लाईन आपोआप मिळून जाईल. ते 120 मीटर अंतराची असेल. अशा प्रकारे साइड लाईन 90 ते 120 मीटर अंतराची असते. गोल लाईन 45 ते 90 मीटरची अंतराची असते. आपण इथं 120 मीटर
साईड लाईन आणि गोल लाईन 90 मीटर अशा प्रकारे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेंटर लाईन काढायचे. सेंटर लाईन काढताना हे साईड लाईनचं अंतर किती 120 मीटर, तर 120च्या निम्म आपण 60 मीटर वरती पॉइंट पकडायचा आहे. दोन्ही साईड लाईन वरती 60 मीटर वरती मार्क करून सेंटर लाईन काढायची आहे. आपल्या अशा प्रकारे सेंटर लाईन मिळून जाईल. आपल्याला टोटल किती लाईन मिळाल्या, 2 गोल लाईन, 2 साईड लाईन आणि 1 सेंटर लाईन. आता ह्याच्यानंतर मिड पॉइंट काढायचं आपल्याला. सेंटर लाईन वरती प्रथमतः आपण मिड पॉइंट काढूया. हे अंतर किती असेल सेंटर लाईनचं, टोटल 90 मीटर. जर 90 मीटर अंतरावरती आपण सेंटर लाईन काढलेली असेल तर गोल लाईन किती मीटर अंतराची असेल, सेम 90 मीटर अंतर. त्यामुळं गोल लाईन दोन्ही आणि सेंटर लाईन वरती आपल्याला मिड पॉइंट काढायचा आहे. अत्यंत सोपं आहे. हे मिड पॉइंट काढल्यानंतर आपल्याला पुढची दिशा समजेल. इथं आपल्याला किती मीटर वरती, 45 मीटर वरती सेंटर पॉइंट मिळालेला आहे. असंच गोल लाईनचा सुद्धा 45 मीटर वरती सेंटर पॉइंट काढायचा आहे. हा इथे एक भेटला आणि हा दुसरा. तर अशा प्रकारे आपल्याला सेंटर पॉइंट मिळाले. सेंटर पॉइंट मिळाल्यानंतर त्यानंतर आपल्याला गोल पोस्ट ठेवायचा आहे. गोल पोस्टची लांबी किती आहे गोल लाईन वरती, 7.32 मीटर. हेही लक्षात ठेवायचं आहे. गोल पोस्टची लांबी 7.32 मीटर. दोन्ही बाजूला गोल पोस्ट बरोबर सेंटर पॉइंट मध्ये येईल अशा स्थितीत गोल पोस्ट दक्षिण उत्तर दिशेस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोल पोस्ट नंतर आपल्याला बॉक्स काढायचा आहे. हे बॉक्स काढताना गोल पोस्टच्या शेवटच्या पाईपचे पासून किती अंतर घ्यायचं आहे, 5.50 मीटर. दोन्ही बाजूला गोल पोस्टच्या पोलच्या बाजूला 5.50 मीटर अंतर घ्यायचं आहे आणि मार्क करायचं आहे. हे मार्क केल्यानंतर आपल्याला ह्याच्या नंतर 3, 4, 5 या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला दोन्ही बाजूचा कोन काढायचा आहे. हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन. याचा अंतर किती असेल 5.50. सेम 5.50. टोटल अंतर किती असेल 18.32 मीटर. टोटल किती अंतर असेल 18.32 मीटर. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूला पहिला बॉक्स काढायचा आहे, गोल पोस्टचा पहिला बॉक्स. त्याच्यानंतर दुसरा बॉक्स काढताना गोल पोस्टच्या पोल पासून हे अंतर किती असेल 5.50 प्लस 11 मीटर. टोटल अंतर किती असेल गोल पोस्ट पासून दुसऱ्या बॉक्सचे 16.50. असं दोन्ही बाजूला सेम अंतर घ्यायचं आहे आणि तयार करायचं आहे, मार्क घ्यायचा आहे, मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचा अंतर किती असेल 16.32. हे अंतर किती 5.50 आणि हे अंतर 16.32. सेम अदर साईडला सेम करायचे 16.32. हे किती अंतर होईल 40.32. अशा प्रकारे आपल्या दुसरी लाईन मिळून जाईल, दुसरा बॉक्स मिळून जाईल. सेम अदर साईडला करायचं आहे. हे झाल्यानंतर आपण पॅनल्टी मार्क काढणार आहोत. पॅनल्टी मार्क तयार करताना गोल पोस्टचा मिड पॉइंट ला टेप पकडून 11 मीटर अंतरावरती आपण पॅनल्टी मार्क करणार आहोत. याचा अंतर किती आहे 11 मीटर. टोटल 11 मीटर अंतरावरती पॅनल्टी मार्क करणार आहोत. त्याच्यानंतर पॅनल्टी मार्क दोन्ही बाजूला तयार करायचा आहे गोल पोस्टच्या. त्यानंतर आपल्याला डी तयार करायचं आहे. डी तयार करताना पॅनल्टी मार्क पासून किती अंतर घ्यावे लागेल 9.15 मीटर. पॅनल्टी मार्क पासून टेप पकडून 9.15 मीटर वरती अंतर घेऊन डी तयार करायचा आहे.
सेम अदर साईडला बी सेम तसंच करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेंटर सर्कल तयार करायचं आहे. सेंटर सर्कल तयार करताना किती मीटरचं अंतर घ्यावं? सेंटर सर्कल तयार करताना 9.15 मीटरचं अंतर घेऊन सेंटर सर्कल आखायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 बॉक्स, एक पॅनल टी, डी मार्क आणि सेंटर सर्कल आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर आपण कॉर्नर आर्क तयार करणार आहोत. कॉर्नरचं मार्किंग करताना 1 मीटर रेडियस प्रमाणे मार्क करायचं आहे. असं चारी बाजूला आपण 1 मीटर रेडियस प्रमाणे मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला फ्लॅग लावणार आहोत. फ्लॅगचं उंची साधारणपणे 6 फुटापर्यंत असावी. अशा प्रकारे फ्लॅग आपण लावलेले आहेत. तर फुटबॉल ग्राउंड करताना, ग्राउंडचे मार्किंग करताना काही गोष्टी ध्यानात घ्याव्यात. हा व्हिडिओ मी मराठीतून बनवला आहे की सर्वसामान्यपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शनल मार्क करायचा. ऑप्शनल मार्क तयार करताना कॉर्नर पासून किती अंतर पाहिजे? 9.15. असे प्रत्येक रेषेवर एक 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 ऑप्शनल मार्क तयार करायचा आहे. हे परिपूर्ण असे फुटबॉल ग्राउंडचे मार्किंग झालेलं आहे. धन्यवाद.